द्वितीयोध्याय। श्री गणेशाय नमः। श्री सत्यसाई सर्वेश्वरा, कलियुगीच्या अवतारा, तव चरणा वंदितो। हे परमेश्वरा विश्वंभरा, भरोनी उल्लासी चराचरा, हा सारा विश्व पसारा तुची निर्मिला स्वेच्छेने। तुझ नसे आदि अंत, तुची सर्व साक्षी भगवंत, भक्ता कारणे कृपावंत, होऊनी घे अवतारा। मित्रांना सिनेमाची सवय, पाहुनी सत्या होतसे बेचैन, म्हणून केली युक्ती त्याने, पंढरी भजन मंडळी स्थापून। रचिली भजने स्वयं त्याने, केशरी गणवेश मित्रांना दिले, सर्वांच्या हाती झेंडे दिले, कमरेला मृदंगन चाळ पायात बांधिले। जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, नामाच्या लयत आलात, नाचत जायचा वाजवत जायचा स्वयं परतीचा पंढरीनाथ। सत्याने अनेक नाटके रचिली, रस्त्या रस्त्यात ती सादर केली, मित्रांना आपल्या गोपी बनवणी रासलीला स्वयं त्याने केली। त्याचा उद्देश होता लोकांनी परांगमुख व्हावे सिनेमापासून, माणूस उत्तम बनवून देशसेवा करावी। आजही बाबा भक्तांना आपल्या उपदेश हाच देती, नको सिनेमा नको टीव्ही, अन्यथा घात ठरलाची। दिवस 8 मार्च 40 घडले एक विचित्र नाटक, सत्याने फोडली किंकाळी भेदक, अन पडला तो निपचित। हाती होता त्याच्या अंगठा उजव्या पायाचा, वाटले तेव्हा सर्वांना हा विंचूदंशाची असावा। परी सत्य होते वेगळेच, एका भक्ताच्या रक्षणार्थ सोडला होता देह सत्याने आपुला। म्हणूनच जनांना विंचू नाही सापडला, शोध घेऊन तेथे फिरोनी सर्वत्र। दुसऱ्या दिवशीही तसेच सत्या पडला निपचित, डोळे उघडल्यावर सांगितले त्याने लोकास। ग्रामदेवता मुथ्थालम्मा कोपली आहे हे जाणा, कोणीतरी नारळ फोडून आरती करावी तिची। फोडताच नारळ मंदिरात, सत्या वदला बसवून घरात, नारळ फुटले 3 भागात, अन घडले होते अगदी तसेच। विद्वज्जनासी वाटे नवल, खल निंदका वाटे अवखळ, कुटाळ अज्ञानी खळ, अंधश्रद्धा जे। ज्यासी न कळले मर्म, ते मानितसे भोग कर्म, भूत पिशाचादी अधर्म, दुर्मती तया आठवली। उगवला तो आगळा दिवस 20 ऑक्टोबर 40, जणू पर्वकाळ निमित्त उदय दिव्यत्वाचा। दैवी चमत्कार स्थिती पाहुणी संतप्त अति, सोटा घेऊन हाती क्रोधे बोलले पिताश्री। तू आहेस तरी कोण, भूत पिशाच की सैतान, हे देई सांगून खरे जे काय ते। तो संतापयुक्त सोटा उपकारक ठरला मोठा, जेणे उजळल्या वाटा स्पष्ट अवतार कार्याच्या। सत्य अत्यंत गंभीर होऊन दिधले उत्तर, मी साई शिर्डीचा अवतार करणे आलो धर्म संस्थापना। आपस्तंभ माझे सूत्र, भारद्वाज माझे गोत्र, शंका न करा अणुमात्र, मी प्रत्यक्ष अवतारी। जशी चमकावी बिजली तशीच ही वाणी जाहली, शिर्डी साई त्या काळी माहित नव्हते कोणास। जणू आकाशवाणी झाली, बहुतांनी ती स्पष्ट ऐकली, नवल करी सर्व मंडळी नाना तर्क चालले। परी बोलले पिताश्री, तू जर असशील साई बाबाची, तरी काही पुरावा द्या आम्हासी, सिद्ध करण्या तुझे अवतारित्व। लगेच बाल सत्याने उचलली जाईची फुले हाताने, अन फेकता सती जमिनीवर उमटले साई बाबा असे अक्षर। नंतर संबोधू लागले सर्वजण सत्याला साई बाबा महान, अवतार कलियुगीचा खास, पावतो सर्वांना सहज सहज। ऐसेची घडले होते पूर्वी शिर्डी अवतारात अगम्य, जाणून घ्यावे भक्तांनी दोन्ही अवतारांचे साम्य। ज्या दिवशी शिर्डी साई मुक्त झाले या देहातून, त्याच दिवशी प्रकटले ते दासगणो भक्ता पुढती। म्हणाले ते त्याजला, तडा गेला मशिदीला, निघतो मी तेथून आता, जा तेथे तू सत्वरी। सांगितले त्यावेळी त्यांनी अगदी स्पष्ट शब्दात, जाऊनी माझ्या डाबरीवर जाईची फुले अंथर। असे संबंध जाईच्याच फुलांचा शिर्डी अवताराच्या शेवटात, अन सत्यसाई अवताराच्या जाहीर प्रकटनात। या पुढती काय जे घडले, उलगडेल सारे कोडे, भाविक भक्ता भूल पडे, ऐसा हा चरित्र महिमा। वय त्यावेळी बाबांचे होते अवघे 14चे, अलौकिक चमत्कारांचे पर्व सुरू झाले। उरव कोंड्यात बंधुगृही शिकत असता सत्यसाई, एके दिवशी नवलाई घडली अवचित।
त्या दिवशी शाळेतून लगबुगीने घरी येऊन बोलला सत्या भाऊजई लागून माया सोडून गेली. आता मी तुमचा नाही, नाती बंधन सर्वही, माझे भक्त जे काही वाट पाहती माझी. एवढेच वाक्य उच्चारिले आणि त्याने ते घर सोडले. क्षणार्धात सारे घडले, चिंता सर्वास लागली. तेथील एक चाहता अपकारी अधिकारी होता. गृहबागेत त्याच्या सत्या जाऊन बैसला. जमले सत्याचे भक्तगण, सर्वांना सत्या शिकवी भजन. सुस्वर आवाजातून म्हणू लागला स्वयं भजन. मानस भजरे गुरुचरणम, दुस्तर भव सागर तरणम. हे त्याचे प्रथम भजन, आरंभ झाला तेथून. महामंत्रची हे भजन भक्तजना उद्देशून. हृदय निमाली पूर्ण, आनंद झाला भाविका. त्या सरशी झाली भविष्यवाणी, सत्या वदला जना लागोनी. ऐकावा इकडे लक्ष देऊनी, मी काय सांगतो ते. आज संपर्क माझा तुमचा आहे अति जवळचा, परी माझ्या जवळीकतेचा लाभ होईल तुम्हा अति दुर्लभ. काही अंतराहून घ्याल तुम्ही माझे दर्शन, जनलोक संपर्क कठीण होईल यापुढे. या वाक्याची प्रचिती आता येतसे भक्तांप्रती. बाबांचा जन्मदिन सोहळा, लाखो भक्त येती दर्शना. तव विमानामधुनी बाबांचे पुण्यमय दर्शन, घेती मग लाखो जन. हे बोल असती श्री सत्य साईंचे. एका स्त्रीने बालसत्याला बोलावले घरी भोजनाला, परी सत्या म्हणाला तिजला, मी येईन फक्त फराळाला. सत्या गेला घरी तिच्या, भक्तांना आपुल्या घेऊन. अन फराळाचं आलं समोर त्यांच्या, अगदी गरमा गरम. फराळाला होते 2 वडे, उडदाचे अति खमंग. सत्याने ते खाल्ले अगदी मिठ्या मारित मारित. सत्या निघाला घरी आपुल्या, त्वरित जावया थेट. अन तिने केला मागोवा सत्याचा, पाहवया त्याचा शेवट. घरी जाऊन उलटी केली, दाबून आपुले पोट. अन बाहेर पडले वडे दोन्ही, आखे जसेच्या तसेच. घातले होते वड्यात तिने, विष अति झालं. परी पचविले या साई शंकराने, ते अगदी हसत हसत. क्षमा मागतली सत्याची, बघोनी हा चमत्कार. अन घालोनी लोटांगणती, पडली त्याच्या चरणावर. भक्त बनली ती सत्याची, घेऊन परीक्षा वाईट. अन सत्या उतरला कसोटीस, अन ती झाली पास. ती गाऊ लागली महिमा त्याचा, सांगून या पुला अपराध. तो जाऊ लागला तिच्याकडे, भोजनास वारंवार. पचविले होते विष शंकराने, सागर मंथनातील. आला तोची नीलकंठ या साई अवतारात. द्वापारयुगता कृष्णाने केल्या यमुनेच्या काठी लीला खूप, तशाच केल्या साई कृष्णाने या चित्रावती काठी लीला खूप. दाविले होते काही भक्तांना अनेक सूर्यासम तेजस्वी रूप, तैसेची त्याने दाविले त्यांना आकाशा एवढे विशाल रूप. खेळला होता द्वापारी कृष्ण गोप गोपिकांसोबत खेळ, तैसेची खेळला साई कृष्ण हा अबाल वृद्धांसोबत खेळ. चित्रावतीच्या काठी एका टेकडीवर आहे चिंचेचा वृक्ष, अजून नाव त्याचे प्रसिद्ध आहे कल्पवृक्ष म्हणून. कारण बालपणी बाबा खेळत असत मित्रांना आपुल्या घेऊन, अन हव्या त्या वस्तू काढून देत त्या याच वृक्षापासून. नागेशम व सत्यनारायण बंधू मित्र होते बालसत्याचे, लष्करात भरती झाले होते दुसऱ्या महायुद्धाते. लागली मोठी आग जेव्हा पेट्रोलच्या टाकीला, घाबरलेल्या जवानांमध्ये हलकल्लोळ माजला. केली प्रार्थना सत्याची या मित्रद्वयांनी जेव्हा, ऐकली ती सत्याने इकडे आणि देहत्यागता झाला तेव्हा. शुद्धीवर तो आल्यावरी वर्तले सत्याने सर्वापरी, नेफाला मी गेल्यावरी वाचविले मित्रांना सत्वरी. 4 वर्षांनी जेव्हा ते मित्रद्वय आले पुट्टपर्तीला, रुजवात झाली त्या गोष्टीची आणि खरीच ठरली वाणी सत्याची. सर्वज्ञ असा हा सत्या पटकन धावणे जातो रक्षणा, केव्हा यन कोठेही ऐकोनी भक्तांच्या याचना. कीर्ती वाढली सत्याची मंडळी देश विदेशाची, आसत या साई दर्शनाची गर्दी होत असे प्रतिदिनी. सकल विश्वाचा निर्माता ब्रह्मांडावरती असे तव सत्ता, आता कळू आले सर्व जगता द्वितीयोध्याय गोड हा. बोला श्री सत्यसाई भगवान की जय.